सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, काय लावल्याने दाताचा पिवसळपणा निघून जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंग, ऑप्शन बी तुरटी, ऑप्शन सी हळद, ऑप्शन डी जायफळ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर जो उत्तर आहे हळद लावल्याने दाताचा पिवसळपणा निघून जातो, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, फाशीची शिक्षा झाल्यास क्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी मुख्यमंत्री, ऑप्शन सी राष्ट्रपती, ऑप्शन डी उपाध्यक्ष। तर जो उत्तर आहे फाशीची शिक्षा झाल्यास क्षमा करण्याची अधिकार राष्ट्रपतींना आहे, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारताची राज्यघटना तयार होण्यास किती वेळ लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष 9 महिने 18 दिवस, ऑप्शन बी 2 वर्ष 11 महिने 15 दिवस, ऑप्शन सी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, ऑप्शन डी 2 वर्ष 10 महिने 18 दिवस। तर जो उत्तर आहे भारताची राज्यघटना तयार होण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस वेळ लागला, जो उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 4 आहे, रसगुल्ला कोणत्या राज्याची प्रसिद्ध मिठाई आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी बंगाल, ऑप्शन डी महाराष्ट्र। तर जो उत्तर आहे रसगुल्ला बंगाल राज्याची प्रसिद्ध मिठाई आहे, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, पक्षाचा राजा कोणाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कबूतर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर जो उत्तर आहे पक्ष्यांचा राजा गरुडला म्हटले जाते, जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, श्रीकृष्णाच्या मामाचे गाव कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काशी, ऑप्शन बी मथुरा, ऑप्शन सी बनारस, ऑप्शन डी वारणेस। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर जो उत्तर आहे श्रीकृष्णाच्या मामाचे गाव मथुरा गाव आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, मासे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नखे, ऑप्शन बी केस, ऑप्शन सी बुद्धी, ऑप्शन डी ताकद। तर जो उत्तर मासे खाल्ल्याने शरीरात बुद्धी वाढते, जो उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 8 आहे, कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी पित्त, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी डोळ्याचा त्रास। तर जो उत्तर आहे डोळ्याचा त्रास लोकांनी वांगी खाऊ नये, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, लाल द्राक्षे कोणत्या देशात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। याचं उत्तर आहे लाल द्राक्षे जपान देशात आढळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, हिरवे वाटाणे खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी हृदयरोग, ऑप्शन डी मूळव्याध। त्याचं उत्तर आहे हिरवे वाटाणे खाल्ल्यास हृदयरोग बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, काकडीमध्ये किती टक्के पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 92%, ऑप्शन बी 70%, ऑप्शन सी 50%, ऑप्शन डी 30%। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर जो उत्तर आहे काकडीमध्ये 92% पाणी असते, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, भारतात कोणत्या राज्यात
बेडकाची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी तमिळनाडू. उत्तर आहे भारतात उत्तर प्रदेश राज्यात बेडकाची पूजा केली जाते. जो उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे. विंचू चावल्यास कोणती वनस्पती खावी? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तुळस, ऑप्शन बी पुदिना, ऑप्शन सी कडुनिंब, ऑप्शन डी कोरफड. तर याचं उत्तर आहे विंचू चावल्यास पुदिना वनस्पती खावी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. भोपळ्याचे पान खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी कावेळी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर भोपळ्याचे पान खाल्ल्यास कर्करोग आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणता प्राणी घोड्यासारखा उभा राहून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी गाढव, ऑप्शन डी जिराफ. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.